हे बघा, आपल्याला जर पुढच्या भागाला इथे घोळ येत असेल मुंड्याला, तर कटिंग कशी करायची मुंड्याची पुढच्या भागाची ही मी आज तुम्हाला इथे बोर्डवर दाखवणार आहे, समजून सांगणार आहे। व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि आवडला तर लाईक करा आणि नवीन बघत असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। तर नमस्कार, मी गीता फॅशन या चॅनल मध्ये आपलं सर्वांचं खूप स्वागत आहे। तर चला, आपला मेन टॉपिक असणार आहे पुढच्या भागाला मुंड्यामध्ये जर घोळ येत असेल, इथं चुन्या पडत असतील, लूज होत असेल ब्लाउज, तर पुढच्या भागाचा मुंडा कसा छाटायचा हे मी तुम्हाला दाखवणार आहे। तर साधारण आपली पाठीमागच्या भागाचा मुंड्याची आकृती काढून घेते मी, म्हणजे तुम्हाला समजेल। साधारण आपला मुंडा असा पाठीमागचा असा असतो, बरोबर ना, 1 इंच बाहेर याचा अर्धा करून घेत असतो आपण आणि इथून हा मुंड्याचा आकार असा असतो। आता ही उंची किती, इथं माप किती घेतलं हे आपल्याला गरजेचं नाही, मी फक्त मुंड्याविषयी तुम्हाला पुढच्या भागाचा मुंडा कसा छाटायचा हे सांगणार आहे। इथं तुमचं माप किती हे असू शकतं, पण जर पाठीमागचा भाग तुम्ही कट करून घेतलाय असा, बरोबर, तो आपण छापून घेत असतो दुसरीकडे। तर पुढच्या भागाचा मुंडा काढण्यासाठी इथून आतमध्ये अर्धा इंच यायचं, किती, अर्धा इंच। त्यानंतर आपल्याला ही तिरकस रेघ ओढून घ्यायची अशी अशी। आता इथे तुमच्या पुढच्या भागाला असा भाग नसणार आहे, तर तरी पण मी करून दाखवते। त्यानंतर आपल्याला टेपनी असा अर्धा करून घ्यायचा या रेघेचा सुद्धा, आणि मग इथून आपल्याला 1 इंच बाहेर जायचंय असं तिरकस, जसं पाठीमागच्या साईडला गेलो, आणि हा आकार आपला आतल्या रेषेवरून इथून येणार आहे आणि इथून इथं मिळवायचा आहे या पद्धतीने। जेव्हा तुमचा इथे जो गळा असतो आपला पुढच्या भागाचा गळा असा आला, बरोबर, तर या भागामध्ये तुमचा असा छाटला गेला पाहिजे आतून, इथे सुद्धा पाव इंच आतमध्ये आला पाहिजे। म्हणजे बघा, अर्धा इंच इथं असलं तर इथं तिरकस रेघ असल्यामुळे पाव इंच अंतर पडतं, मग त्या पाव इंचाचाच तुमचा हा घोळ येत असतो इथे पुढे। काही जण सांगतात बघा, इथं दाखवते मी, काही जण सांगतात आता असा हा मुंडा पुढचा पाठीमागचा झाला तर इथून अर्धा इंच आत यायचं फक्त, म्हणजे हा 1 इंच आहे तर इथून आत यायचं आणि इथूनच असा हा छाटायचा। ही जी पद्धत आहे ना ही चुकीची आहे, चुकीची म्हणत नाही मी, पण या पद्धतीने जेव्हा आपण कटिंग करतो ना तेव्हा इथे घोळ येतो, झोळ पडतो, इथं चुन्या तयार होतात पुढच्या भागामध्ये। अशा पद्धतीने कटिंग केली तर म्हणजे तिथूनच अर्धा इंच पाठीमागे यायचं आणि मग मुंड्याला आकार द्यायचा पुढच्या भागाचा। तर तसं न करता या पद्धतीने पुढच्या भागाचा मुंडा कट केला तर तुमचा ब्लाउज जसं माझ्या अंगामध्ये आता दिसतोय प्लेन एकदम, कुठेही चुनी नाही पुढच्या भागाला। इथे या साईडला सुद्धा बघा, हे बघा, अजिबात चुनी नाही कुठेही। तर या पद्धतीने असा मुंडा छाटला तर तुमचा ब्लाउज सेम असा परफेक्ट बसणार आहे। तर हा टॉपिक तुम्हाला कसा वाटला, फायद्याचा वाटलाच असेल किंवा ही गोष्ट तुम्हाला आधी माहिती होती का हे मला कमेंट मध्ये नक्की सांगा, आणि तुम्ही या पद्धतीने मुंडा छाटून एक ब्लाउज शिवून बघा आणि कसा बसतो ते पण मला कमेंट मध्ये सांगा। हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा मित्रमैत्रिणींना भरपूर, आणि कमेंटच्या शेजारी हाईप म्हणून एक ऑप्शन नवीन आलेला आहे, यूट्यूबने दिलेला आहे, ते क्लिक करा। आणि नवीन बघत असाल चॅनलला, अजून पण सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की चॅनल सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे आपल्या
व्हिडिओ आपल्या चॅनेलवरचे असे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला रोज बघायला भेटतील। आपले डेली ब्लॉग असतात, तर अशा ह्या गोष्टींचा फायदा होईल तुम्हाला, म्हणून चॅनेलला सबस्क्राइब करा। कारण अशा कोणत्याही चॅनेलवर असे तुम्हाला बारीक सारीक त्रुटी किंवा टिप्स कुणीही देत नाही, ते मी तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करत असते। तर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमचा निरोप घेते। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, काळजी घ्या। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।